तुमच्या चरणी मस्तक ठेविले मिळाली सुखाची सावली. तुमच्या चरणी मस्तक ठेविले मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज तुम्हीच माझी गुरुमाऊली, तुम्हीच माझी गुरुमाऊली. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना स्वामी महाराजांच्या कृपेने उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो. तर आजच्या या भक्तिमय व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींच्या मंदिरातील प्रसन्न वातावरण, संध्याकाळची आरती, दर्शन आणि प्रसादाचा सुंदर अनुभव दाखविणार आहे. चला तर मग सुरू करूया. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे स्वामी मठ बघितलेले असेल. मी नेहमी इथे येत असते. मला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा महाराजांचे दर्शन घ्यायला मी इथे येते. आज आम्ही संध्याकाळी 5:30च्या सुमारास स्वामींच्या मठात पोचलो. मला आरतीला उपस्थित राहायचे होते आणि म्हणून मी थोडं आरामात दर्शन व्हावं, कारण नंतर गर्दी वाढते इथे, म्हणून मी थोडे लवकर आली. मंदिरात पोचल्यावर सर्वप्रथम खूप शांतपणे आरामात महाराजांचे मनापासून दर्शन घेतले. महाराजांना नमस्कार केला आणि आरतीला बराच वेळ होता, त्यामुळे थोडं मंदिरात निवांत बसले आणि माळजप करत बसले. महाराजांचे नामस्मरण करण्यात एक वेगळीच मजा आहे, एक वेगळीच शांतता लाभते. आणि माझं हे वैयक्तिक मत असू शकते, पण जेव्हा केव्हा मी मंदिरात माळजप करते, स्वामींचे नामस्मरण करते, तेव्हा माझी वेगळीच एकाग्रता लागते. तुमच्यासोबत पण असं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मी माळजप केल्यानंतर आता जसं सांगितलं की आरतीला बराच वेळ होता, 6:30ला वगैरे आरती सुरू होत असते, म्हणून मंदिराचा जो परिसर आहे, आवार आहे, तो खूप छान आहे आणि त्या आवारात औदुंबराचे वृक्ष आहे, म्हणून तिथे औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा केल्या. आता जेव्हा तुम्ही औदुंबराला प्रदक्षिणा करताना तर तेव्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणत करा. प्रदक्षिणा केल्यानंतर मंदिराच्या आवारातच थोडं तिथे गार्डन आहे, तिथे जाऊन बसले. इतकं छान वाटत होतं ना, तुम्हाला काय सांगू, खूप सुंदर प्रसन्न वाटत होतं. एकतर संध्याकाळची वेळ होती, प्रसन्न वातावरण आणि तेही स्वामी मठ, खूप छान वाटलं. आता दर्शन झालं आहे, मग आरतीला वेळ आहे, थोडा आज आरती करणार आहे आणि इतकं सुंदर वाटत आहे. मंदिरात आलं की काय सांगू ना, दिवसभराचं जे काही आपण थकलेलं असेल किंवा जे काही त्रास झाला असेल, असं मठामध्ये आल्यावर, महाराजांच्या मंदिरात आल्यावर दर्शन घेतलं, इतकं प्रसन्न वाटते. थोडा वेळ इथेच बसले. मंदिरात महाराजांचे जे मधुर भजनं चालू होते, इतकं सुंदर वाटत होतं. नंतर मंदिराच्या आतमध्ये गेले, कारण आरतीची वेळ झाली होती. तुम्ही इथे पाहू शकता, आरतीला सुरुवात झालेली आहे. आता इथे आरती संपलेली आहे आणि सर्वांना कापूर प्रसाद वगैरे देण्यात येत आहे. तर तुम्हीसुद्धा या स्वामी मठातील आरतीचा आनंद घेतला असेल. तुमच्या सर्वांवर स्वामींची कृपा बनून राहो. तुम्हाला जे जे चांगले इच्छित आहे ते स्वामी महाराज तुम्हाला देऊ. तर जेव्हा आरती सुरू होती ना, तिथे एक छोटं बाळ आलं होतं आणि मंदिरातच महाराजांची पालखी ठेवलेली आहे आणि फोटो पण आहे, तुम्ही पाहू शकता. तिथे घंटीनं तो असा कंटिन्यू वाजवत होता. असं वाटत होतं की स्वामीच त्या छोट्या बाळाच्या रूपात आलेले आहे. आरतीच्या वेळी घंटी जी वाजवत होते. त्यानंतर मग आम्ही, एक भक्त होते, त्यांनी इथे प्रसाद वाटप सुरू होता त्यांच्याकडनं, तर इथे प्रसाद घेतलेला होता आणि आम्ही प्रसाद खात आम्ही इथेच बसलेलो होतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर दर्शन सगळं झाल्यानंतर घरी परत यायला निघाले. आजचा हा आपला स्वामी मठातील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, महाराजांची आरती, महाराजांचं दर्शन कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.